एव्हरीवन. हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लिव्हन नाही आहे, क्लिव्हनचा छोटा भाऊ आहे रियॉन. तर आज आपण क्लिव्हनच्या बद्दल त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तू त्याला काय म्हणतोस? मी तिला ब्रो म्हणतो. ओके रियॉन, मला एक सांग, ज्या वेळेला तुम्ही खाली जाता तर सगळी मुलं तुझ्यासोबत खेळतात बरोबर, आणि क्लिव्हन सोबत कोणी खेळायला बघत नाही, मग त्यावेळेला तुला कसं वाटतं? मला खूप वाईट वाटतं बिकॉज बो सोबत पण सगळी मुलं खेळायला पाहिजे. मी त्यांना सांगतो की तुम्ही असं करू नका. सांगतो की जर तुम्हाला ब्रदर असेल किंवा सिस्टर असेल, मोठी किंवा छोटी, तर त्यातलं कोणी असं सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? बरोबर. ओके, सो यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग अँड सपोर्टिव्ह ब्रदर. तर आता तो मोठा झाल्यानंतर तुला काय वाटतं की त्याने काय बनावं? मला तर वाटतं आय थिंक वर्ड बनायला पाहिजे बिकॉज त्याला ॲनिमल्सची खूप आवड आहे आणि त्याला जास्त करून ॲनिमल्सच माहिती आहे. ओके, पण ते सगळं माहिती आहे पण जास्त ॲनिमल्समध्ये. तुला वाटतं की वो आपला वेटरनरी डॉक्टर बनणार? हां, बनायला पाहिजे है ना. ओके, सो तू त्याला सपोर्ट करणार? हो. ओके, सो तू कसं सपोर्ट करणार त्याला? मी त्याला बोलणार, बो यू हॅव टू बी अ वेट, यू हॅव टू बी वेट. इफ यू डोंट वॉन्ट टू बी अ वेट, यू कॅन बी अ सायंटिस्ट, अ डॉक्टर, और एनिथिंग यू वॉन्ट, अ पायलट और एनिथिंग. ओ गुड, व्हेरी नाईस. रियॉन, तुला तुझ्या ब्रो मधला असा कोणता गुण आहे जो खूप आवडतो? तो खूप इंटेलिजंट पण आहे. जे मला नाही माहिती आहे ते त्याला माहिती आहे. जे माझ्या मम्मीला नाही माहिती आहे ते त्याला माहिती आहे. जे माझ्या पप्पाला नाही माहिती आहे ते त्याला माहिती आहे. आणि त्याची मेमरी पॉवर माझ्यापेक्षा पण जास्त आहे, माझ्या मम्मीपेक्षा पण जास्त आहे आणि माझ्या पप्पापेक्षा पण जास्त आहे. सो ही इज व्हेरी इंटेलिजंट ना. हां. आणि फक्त तो आपल्यासोबत काय जास्त बोलू शकत नाही ना, सो आपण त्याला ती हेल्प करायची. हां, सगळ्यांनीच केली पाहिजे ना, ज्यांच्या घरामध्ये आपल्या बोसारखी ऑटिझम ची मुलं आहेत त्यांना, हा ना. त्यावेळेला बघ, आपण बऱ्याचदा बोच्या स्कूलमध्ये जातो आणि तिथे खूप सारी मुलं असतात ना जी आपल्या ब्रोसारखीच आहे, ज्यांना ऑटिझम वगैरे आहे. तर मग त्या सगळ्यांना बघून तुला काय फील होतं? मला असं वाटतं की म्हणजे त्यांच्यामध्ये जी पॉवर आहे ना ती कोणामध्येच नसेल. जर कोण असा मोठा हे पण असलं ना, सायंटिस्ट किंवा कोण पण असं एकदम स्मार्ट कोण पण असलं ना, ते त्यांच्यापेक्षा स्मार्ट नसेलच. कोण पण स्मार्ट नाही त्यांच्या. सो सगळी मुलं स्मार्ट असतात. ओके, फक्त ते बोलू शकत नाही, त्याच्यामुळे ते त्यांचं इंटेलिजन्स आपल्याला समजत नाही, असं तुला म्हणायचं. ओके, तो अभ्यास कसा करतो? वो अभ्यास खूप मस्त करतो. मस्त करते की त्याची स्कूल आहे ना त्याच्या हिशोबाने पुढे गेलाय वो. ओके, सो आता ह्या व्हिडिओमध्ये जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना तू काय सांगणार? जर तुमच्या घरामध्ये कोण असं भाऊ कम्युनिकेट करा, त्यांना सांगा हे असं असतंय ते तसं असतं, तर त्यांना काय माहित नसेल तर ते सांगा. सो समजून घ्या, समजून घ्या आणि त्यांना असं नवीन थिंग्स शिकवा. म्हणजे त्यांना माहिती आहे ना ते नको कंटिन्यू करा, ते नवीन आहेत ते शिकवा. ओके, पण सगळ्यांनी आपल्या सगळ्या ऑटिस्टिक मुलांना काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे ना, तर मग त्यांच्यामध्ये काय होणार? इम्प्रूव्हमेंट होणार. ओके, बाय.